हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना मी फक्त आज ब्लॉगच करणार आहे माझ्या घरातला. आज काही मी तुम्हाला काही सांगणार नाही मोटिवेशनल व्हिडिओ. तर आज आहे ना मी खूप मोठे कपडे काढलेले आहेत धुवायसाठी. कसं आता मी लग्नाला गेले होते ना, आता लग्नाचे कपडे धुवायचे राहिले होते आणि आता लेकरांचं कसं राहते, लेकरं आहे ना चांगले कपडे आणि खराब कपडे हे सगळे एकत्र करून बसतात. त्याच्यामुळे मी सगळे कपडे धुवायला काढलेले आहेत. काही कपडे आहे ना मी टाकले वॉशिंग मशीनमध्ये आणि जे कपड्याला साडीना म्हणजे काही कपड्यांना जे वर्क असेल ना ते कपडे मी सगळे हाताने धुतलेले आहेत. आता कसं वॉशिंग मशीनचं टेन्शन नाही म्हणायचं. तर खूप मोठे कपडे धुवून काढले, मशीन लावली होती वरती, ड्राम पण भरून घेतलेला आहे. तर कसं आहे माहिती आहे का, आता ना माझं कसं आहे माहिती आहे का, एक एक काम काढणं सुरू आहेत घरातले. पहिले भांडे सगळे घासून घेतलेले आहेत मी. तर आता कपडे काढले धुवायसाठी आणि त्याच्यानंतर मग घरातले जे वाकड्या गोधड्या आहेत ना ते पण एकदा वॉश करून घेते. तर चला मग. तर हे बघा कसं असं माहिती आहे का, एकत्र कपडे कधी काढू नका, म्हणजे एकत्र पूर्णचा पूर्ण गंजचा गंज कधी काढू नका बरं का. कारण खूप तकलीफ होते मग ह्या सगळ्या गोष्टी करायला. म्हणजे होत नाही एका दिवसामध्ये एवढं. थोडं रोज काढायची कामं आणि आपण एका कागदावर लिहून ठेवायचे कोणते कोणते कामं आपले. पहिले लिहून ठेवायचं सगळं, हे कामं आहेत माझे आणि कोणते कोणते कामं झालेले आहेत. ह्याच्यावर टिक मार केली तर चालते, कारण ते लवकर होतात आपली कामं आणि आपल्याला मानसिक ताण पण येत नाही. तर हे बघा, हे तर धुवून काढलेलं आहे मी. तर लगेच पाणी घेतलेलं आहे सुपडीमध्ये भरून आणि टाकून देत आहे. आणि तुम्हाला ना माझी मॅनिफेस्टेशनची जर्नी सांगायचीच राहिलेली आहे. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत. आणि खरं सांगा मंडळी, मी कोणतीही गोष्ट एकदम मनाभावे मॅनिफेस्ट केली ना तर ती पूर्ण होतेच. आणि माझ्या खूप अशा गोष्टी झालेल्या आहेत मॅनिफेस्ट. आणि आता माझ्या बहिणीचं घर म्हणा किंवा माझं घर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी मी मॅनिफेस्ट केलेल्या होत्या. त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही पण मनाभावे एखादी गोष्ट मॅनिफेस्टेशन करा, म्हणजे मॅनिफेस्ट करा, लिहा, एखाद्या वहीवर लिहा. तुमच्याकडे जे आहे त्याच्याविषयी तुम्ही ग्रेटफुल राहा. आणि त्याच्यानंतर मग तुमच्याकडे जे नाही आहे ना ते पण त्याच्यात लिहायचं आणि त्याच्याविषयी पण आपण ना ग्रेटफुल राहायचं. आणि जणू काही तुमच्याकडे आहे ते असं जगा तुम्ही, असं दाखवा, ते असं फिलिंग्स आणा. कारण आपली जेवढी फ्रिक्वेन्सी ही निसर्गासोबत मॅच होते ना तर तेवढं निसर्ग आपल्याला हे भरभरून देत असतं. फक्त आपली फ्रिक्वेन्सी कशी आहे ते आपण ओळखायला पाहिजेत. तर मंडळी, तुम्हाला माहीत आहे का फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी म्हणजे आपला जो औरा असते ना, उदाहरणार्थ जर एका आपलं कोणी बोललं किंवा आपलं मन एखाद्या गोष्टीच्या विषयी खूप म्हणजे असं नकारात्मक झालेलं आहे, खूप निगेटिव्हिटी आलेली आहे, तर तो आपला औरा असतो. तर ते आपलं एक फ्रिक्वेन्सी असते. तर ती फ्रिक्वेन्सी आहे ना, तर त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही काही पण मॅनिफेस्ट करा ते पूर्ण होणार नाही. कारण ते निगेटिव्हिटी असते ना त्याच्यामुळं. म्हणून म्हणते प्रत्येक वेळेस छान छान गाणे ऐकायचे, अजून काय मनाला आपण शांत ठेवायचं, मेडिटेशन करायचं, नेहमी मेडिटेशन करायचं. त्याने बी आपलं जे मन आहे ना ते एकदम शांत होतं, सकारात्मक होतं. तर ह्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला हे नंतर सांगणार आहे सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ठीक आहे. तर झालेलं आहे, सगळे कपडे धुतलेले आहे. संध्याकाळ झाली मला सगळे कपडे धुवून काढून. इथे मी ना व्हॉईस देत आहे व्हिडिओला, पण कूलर पण सुरू आहे त्याच्यामुळं थोडं इग्नोर करता. तर आता मी इथे आहे ना, सगळे कामं झालेले आहेत माझे. तर म्हटलं आता काय करावं भाजीला. तर लेकरं म्हणत होते की मम्मी खिचडीच टाक, कारण त्यांना खिचडी एवढी आवडते ना तर खूपच. म्हटलं ठीक आहे म्हटलं. तर मी इथे पटकन खिचडी करायला सुरुवात केलेली आहे. छान तांदूळ घेतलेले आहेत. मग अशी डाळ संपली होती त्याच्यामुळं मी आपली तुळशी डाळच घेतलेली आहे, ती निवडून घेतलेली आहे आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर आपले नॉर्मल जशी आपण खिचडी करतो ना तशीच खिचडी केलेली आहे. तर ठीक आहे, गरम पाणी टाकायचं कधी पण, कारण गरम पाण्याच्या मुळं चव येते प्रत्येक भाज्याला म्हणा, सगळ्या गोष्टीला. आता इथे आहे ना सुंदरशी मस्त खिचडी तयार झालेली आहे. तर सगळ्यांनी जेवण घेतलेलं आहे. मी, माझी मुलगी, माझा मुलगा, आम्ही बसलो वरती जेवण करायला आणि अनुष्का आणि तिची पप्पा ना हे खाली बसले जेवण करायला. तर आता हे जे व्हिडिओ आहेत ना हे माझ्या गावाकडचे आहेत. म्हटलं गड्या आठवण म्हणून टाकून द्या म्हटलं माझ्या याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता, हे पलीकडचं माझ्या काकाचं घर आहे, तिकडं माझ्या आत्याचं घर आहे आणि इथे हे माझ्या वडिलांचं घर आहे, म्हणजे माझं माहेर. तर ना आता लग्नासाठी आम्ही आलो होतो ना, तर खूप मोठे कपडे पडले धुवायसाठी. तर काही कपडे माझ्या बहिणीने धुतलेले आहेत, त्याच्यानंतर काही कपडे मग मी धुतलेले आहेत. ही आठवण आहे आमची.
तर ठीक आहे. तर इथे माझ्या काय झालेलं होतं, एक कोणता तरी साडीचा कलर लागला बाकीच्या साड्यांना. तर माझी आई मला तेच म्हणत होती की साडीचा कलर गेला म्हणून, पण म्हणजे साड्याला लागला नाही म्हणायचं, तो त्याचा फक्त कलर उडाला होता. आणि ते तरी परत त्याच्यामध्ये पांढरे कपडे नव्हते कोणतेच. तर ठीक आहे. तर इथे आहे ना माझ्या लायन्या बहिणीची मुलगी आहे. आमच्या इथे गावात आहे ना लग्न आलेलं होतं, तर डीजे आहे ना वाजत होता, त्याच्यामुळे ही पण डान्स करायला लागलेली आहे. तर हिची पण थोडीशी क्लिप घेतलेली आहे मी. तर तर असं आहे गावाकडचं वातावरण. गावाकडचे खूप सारे व्हिडिओ आहेत माझ्याकडं, तर ते मी सगळे टाकणार आहे माझ्या याच्यामध्ये. तर मग आम्ही आहे ना दुसऱ्या दिवशी आहे की नाही, मी माझ्या मावशीच्या घरी गेले होते लग्नाला. माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं ना, त्याच्यामुळं तर मी, माझी आई, माझी ताई आणि माझी दाजी आम्ही गेलो होतो गावाला. म्हणजे आता गावाचं नाव सांगू की नाही, पण सांगते. तर आम्ही गेलो होतो जळमला लग्नाला. तर तिकडचे पलीकडचे माझे मावसा आहेत, ही माझी बहीण आहे, दाजी आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथे ना माझ्या मावशीच्या घराजवळच रेल्वे चाललेली आहे. म्हणजे जवळच हे रेल्वेचं तिथे हे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की माझ्या मावशीचं मस्त घर छान, आणि तेही शेतामध्येच घर आहे. तर आता हा ब्लॉग आपल्या घरचा आहे. मी आपल्या घरी आलेली आहे, तेव्हाच हे वातावरण थोडंसं घेतलेलं आहे मी इथे. तर बघू शकता तुम्ही, हे वरचं आहे, 3ऱ्या मजल्यावरचं. तर चला ठीक आहे मंडळी. तर आज दाखवला फक्त मी ब्लॉग केला, आज काही मोटिवेशनल व्हिडिओ नाही टाकला मी. चला आता व्हिडिओचा एंड करते. जर व्हिडिओ तुम्हाला खरंच जर आवडत असेल माझे, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर चला मग, बाय. सगळेजण तुमची काळजी घ्या स्वतःची.